नमस्कार मित्रांनो, मी राहुल दळवी, एमपी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आपलं स्वागत आहे आरडी निवेश मंत्र या चॅनलवरती. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इक्विटी म्युच्युअल फंडचे 11 कोणकोणते प्रकार आहेत. पण अनेक गुंतवणूकदारांना रिस्कच घ्यायची असते असं काही नाही, कारण त्यांना फिक्स परतावा आणि सुरक्षित इन्व्हेस्टमेंटची गरज असते. अशा लोकांसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे डेप्थ फंड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडचा दुसरा महत्वाचा प्रकार म्हणजे डेप्थ म्युच्युअल फंड या रिलेटेड एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता डेप्थ म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, डेप्थ म्हणजे कर्ज. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला काही अमाऊंटची गरज आहे तर तुम्ही बँकेतनं लोन घेता आणि त्या लोनच्या अगेन्स्ट तुम्ही काही पर्सेंटेज तुम्ही इंटरेस्ट पे करता लोनच्या अगेन्स्ट बँकांना, बरोबर. तशाच पद्धतीनं डेप्थ फंड मध्ये वर्क होतो. तिथं काय असतं, जेव्हा सरकारला, बँकांना किंवा मोठ्या कंपन्यांना वर्किंग कॅपिटल म्हणजे पैशांची गरज असते, त्यावेळी ते काही बॉन्ड्स त्यानंतर ट्रेझरी बिल्स, कमर्शियल पेपर्स असे बॉन्ड्स इश्यू करतात, ज्या थ्रू ते फंड रेज करतात गुंतवणूकदाराकडून आणि त्यांना काही पर्सेंटेज फिक्स परतावा देतात. त्यालाच आपण डेप्थ फंड म्हणतो. आता ह्या डेप्थ फंड म्हणजे आता ह्यामध्ये कमी रिस्क असतो आणि कमी रिटर्न असतो, हा त्यांचा मेन मोटिव्ह राहतो. त्यामध्ये डेप्थ म्युच्युअल फंड मध्ये आता 16 मेन प्रकार आहेत. आता फंड मॅनेजर इथं काय करतो, त्याला 65% ह्या डेप्थ इन्स्ट्रुमेंट्स मध्ये गुंतवणूक करणं आहे. ते डेप्थ इन्स्ट्रुमेंट्स कोणकोणते आहेत ते आपण पहिला बघूया. डेप्थ इन्स्ट्रुमेंट्स मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बॉन्ड, कमर्शियल पेपर, ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट आणि काही फिक्स्ड डिपॉझिट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये ते गुंतवणूक करत असतात. ह्यामध्ये काय काय लिस्टेड असतात ते 16 प्रकार इन डिटेल मध्ये मी सांगतो. 16 प्रकार, त्यामधले पहिला 9 प्रकार जो असतो तो मॅच्युरिटी बेस्ड म्हणजेच कालावधीनुसार, ड्युरेशन नुसार तो असतो. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला ते 9 प्रकार पहिला समजावून सांगतो. आता एका दिवसाच्या कालावधीला आपण तिथं ओव्हरनाईट फंड असं म्हणतो, हा पहिला प्रकार झाला. त्यात दुसरा म्हणजे एका दिवसापासून ते 91 म्हणजे अप टू 91 दिवसापासून कालावधीला आपण लिक्विड फंड म्हणतो. आता लिक्विड फंड अनेकांना वाटतं हा इक्विटी म्युच्युअल फंडचा प्रकार आहे, पण असं नाही, हा डेप्थ म्युच्युअल फंडचा प्रकार आहे. त्यानंतर म्हणजे 3 ते 6 महिन्याच्या कालावधीला अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड म्हणतात, तिसरा प्रकार झाला. चौथा प्रकार येतो 6 ते 12 महिन्याच्या कालावधीला लो ड्युरेशन फंड म्हणतात, हा झाले 4 प्रकार. पाचवा प्रकार येतो तो 1 वर्षाच्या कालावधीला मनी मार्केट फंड म्हणतात. ओके. त्यानंतर 6वा फंड येतो तो 1 ते 3 वर्षाच्या कालावधीला शॉर्ट ड्युरेशन फंड म्हणतात. आता ह्याच्या पाठीमागे गेलं ते अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन, ज्यामध्ये 3 ते 6 महिन्याच्या कालावधीला, आणि आता इथं येतो 1 ते 3 वर्षाच्या कालावधीला शॉर्ट ड्युरेशन. तिथं अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन होता, आता इथं शॉर्ट ड्युरेशन फंड. दोन्हीमध्ये कन्फ्युज नका होऊ. ओके. त्यानंतर 7वा फंड येतो तो 3 ते 4 वर्षाच्या कालावधीला, त्याला आपण काय म्हणतो, मीडियम फंड म्हणतो. त्यानंतर 4 ते 7 वर्षाच्या कालावधीला मीडियम टू लॉंग ड्युरेशन फंड म्हणतात. आणि 9वा जो प्रकार येतो तो 7 वर्षाच्या पुढील कालावधीस लॉंग टर्म ड्युरेशन असं फंड म्हणतात. हे झाले 9 मॅच्युरिटी बेस्ड प्रकार डेप्थ म्युच्युअल फंडच्या. आता इथून पुढे आता 10वा प्रकार येतो तो डायनामिक बॉन्ड फंड. आता डायनामिक बॉन्ड फंड म्हणजे काय, तिथं फंड मॅनेजर काय करतो, मॅच्युरिटी बेस आणि इंटरेस्ट रेटच्या बेसिसवरती बॉन्ड मध्ये बाय सेल करत असतो. आता मॅच्युरिटी बेस आणि इंटरेस्ट रेट वरती म्हणजे काय, जर त्या फंड मॅनेजरला वाटलं की इंटरेस्ट रेट वाढण्याची शक्यता जास्त आहे, त्यावेळी तो शॉर्ट ड्युरेशन फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. आणि जेव्हा त्याला वाटतं की पुढील येणाऱ्या काळात इंटरेस्ट रेट कमी होण्याचे शक्यता आहे, तेव्हा तो लॉंग ड्युरेशन फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. आता 11वा प्रकार येतो तो म्हणजे आता काही कंपनीज बॉन्ड इश्यू करतात, त्यामध्ये 2 सब प्रकार येतात. एक म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड फंड आणि दुसरा येतो तो क्रेडिट रिस्क फंड. आता हे क्रेडिट रेटिंग वरती बेसिस वरती आहेत, म्हणजे तिथे क्रेडिट रेटिंगची एक एजन्सी असते, एक संस्था असते. फॉर एक्झाम्पल ते काय करते की आता हे जे फंड आहेत त्यामध्ये गुंतवणूक कशी होते, त्यानंतर ती कंपनी कोणत्या रिलेटेड आहे, त्यानंतर तो डेप्ट अगेन्स्ट जो पण फंड रेज केलाय त्याच्या अगेन्स्ट ते रिपेमेंट टायमिंग वरती करतात का नाही, ह्या बेसिसवरती ते क्रेडिट रेटिंग दिलेलं जातं. त्यामध्ये पहिला फंड म्हणजे कॉर्पोरेट फंड. कॉर्पोरेट फंड म्हणजे इथं फंड मॅनेजर काय करतो, AA+ रेटिंग वाल्या फंड मध्ये तो इन्व्हेस्टमेंट करत असतो, ज्या थ्रू इन्व्हेस्टर लोकांना प्रोटेक्शन आणि सुरक्षित प्रोटेक्शन मिळू शकतो आणि स्टेबल इन्कम भेटू शकतो. त्यानंतर दुसरा फंड येतो तो म्हणजे क्रेडिट रिस्क.
रिस्क फंड इथं काय करतो फंड मॅनेजर थोडा ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे पहिला जो कॉर्पोरेट फंड पेक्षा त्यापेक्षा थोडा जास्त इंटरेस्ट भेटावं यासाठी तो दुसऱ्या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तो म्हणजे क्रेडिट ह्यामध्ये क्रायटेरिया त्याचा राहतो 65% प्लस इन्व्हेस्टमेंट आणि त्यामध्ये कंपन्या राहतात ते AA आणि त्या खालील रेटिंग बेसिसवरती इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया होतो. आता AA प्लस रेटिंग म्हणजे काय AA म्हणजे काय त्याचा मी स्क्रीनशॉट स्क्रीनवरती दिलेला आहे तर त्यात तुम्ही चेक करू शकता. जसं कॉर्पोरेट म्हणजे कंपनीच्या बेस बॉन्ड इश्यू करतात त्याच पद्धतीने गव्हर्नमेंट पण सिक्युरिटी बॉन्ड इश्यू करते त्यामध्ये दोन फंड येतात एक गिल्ट फंड आणि दुसरा गिल्ट फंड विथ 10 इयर्स कॉन्स्टंट ड्युरेशन फंड. आता ह्या दोन्हीमध्ये फरक काय ते तुम्हाला समजावून सांगतो. पहिला म्हणजे ह्यामध्ये 80% गुंतवणूक होतो गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्डमध्ये दोन्ही फंडमध्ये. बट ह्यामध्ये काय राहतं की पहिला फंड जो गिल्ट फंड आहे त्याला मॅच्युरिटी काही नसते त्याला क्रायटेरिया काही नसतो. बट सेकंड जो गिल्ट फंड विथ 10 लॉंग ड्युरेशन आता नावातच आहे ह्यात मॅच्युरिटी 10 वर्ष प्लस असतं बरोबर. आता त्यानंतर येतो बँकिंग आणि PSU फंड. आता तुम्हाला नावातच कळालं की बँकिंग आणि PSU फंड ह्यामध्ये काय होतं बँकांमध्ये नंतर PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकन त्यानंतर म्युन्सिपल बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट होत राहते. ओके हा झाला 15वा प्रकार. सगळ्यात शेवटचा प्रकार म्हणजे फ्लोटर फंड. आता फ्लोटर फंड असे डेब्ट इन्स्ट्रुमेंट्स ज्यामध्ये फ्लोटिंग इंटरेस्ट आणि त्यानंतर बॉन्ड्स मध्ये लोन्स मध्ये यासारख्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहतात. हे झाले डेब्ट म्युच्युअल फंडचे 16 प्रकार. इन डिटेल मध्ये सांगण्याचा आपण प्रयत्न केलाय. आता त्याचं फीचर बघूया. हे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट नसतात त्यामुळे ह्या चढ उताराची रिस्क नसते. त्यानंतर लो रिस्क असतो पण लो रिटर्न असतो. तुम्हाला ते सेफ्टी पर्पज हे फंड चांगले आहे. त्यानंतर तिसरा ह्यामध्ये FD पेक्षा जास्त परतावा तुम्हाला भेटू शकतो. आणि टॅक्सेशनचं बघायला गेलं तर नॉर्मल टॅक्सेशन यामध्ये काही एक्झम्पशन वगैरे नाही. जो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे तो 12.5%. नंतर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे तो 20%चा तो तुम्हाला कॅपिटल गेन वरती टॅक्सेशन नॉर्मली तुम्हाला ते लागून जाणार. त्यानंतर हे झाले डेब्ट म्युच्युअल फंडचे प्रकार ते इन डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हायब्रिड फंड आणि त्याचे कोणकोणते प्रकार आहेत हे आपण बघणार आहोत इन डिटेलमध्ये. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.